सगळ्यांना नमस्कार. ॲग्रोव्हिजन फाउंडेशन त्यासोबतच CTCDRA यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित कापूस पीक परिसंवादामध्ये उपस्थित सर्व तज्ज्ञ मंडळी, त्यासोबतच नागपूर आणि परिसरातनं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व कापूस उत्पादक शेतकरी बंधू भगिनींना माझा नमस्कार. आत्तापर्यंत आपण 2 व्याख्यातांना या ठिकाणी ऐकलं आहे की कापूस लागवडीची जी काही सर्वोत्तम पद्धती आहे, ज्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण पद्धत जुनी जरी असली तरी नाविन्यपूर्ण पद्धत ज्याला आपण SDPS म्हणजे सघन पद्धतीने कापूस लागवड, त्यासोबतच कापूस पिकामध्ये असणाऱ्या रोगांच्या समस्या आणि त्याचं व्यवस्थापन याविषयी चर्चा केली. आता आणखी एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे कापूस पिकातील कीड व्यवस्थापन. परंतु फक्त किडी कशा आहेत, कशा ओळखाव्यात, त्याच्यावर काय फवारणी करावी या विषयाला डायरेक्ट मी हात घालणार नाही, कारण अनेक चर्चासत्रामधून अशा पद्धतीचे व्याख्यान आपण देत असतो. बऱ्यापैकी सगळ्यांना किडींची ओळख आहे, काय फवारायचं हेही माहिती आहे. परंतु गरज आहे ती म्हणजे कापूस पीक घेत असताना सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती कशा पद्धतीनं आपण अवलंबल्या पाहिजेत. कारण कुठली गोष्ट कधी करायची, कशी करायची, करायची की नाही करायची, म्हणजेच डूज आणि डोंट्स ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतींचा जर आपल्याला त्या ठिकाणी उहापोह करता आला, गांभीर्यानं आपण त्या गोष्टी जाणून घेता आल्या की एखादी गोष्ट गरज नसताना केली तर काय होतं आणि गरजेच्या वेळी नाही केली तर काय होतं, याविषयी आपण माहिती करू, चर्चा घेऊयात. या ठिकाणी मी 4 फक्त गोष्टींवर या ठिकाणी चर्चा करणार आहे. वेळेचं आपल्याकडे बंधन आहे. एकतर एकात्मिक पद्धतीनं कीड नियंत्रण पद्धतीचा वापर केला पाहिजे. दुसरं म्हणजे शिफारस केलेल्या वेळेनुसार पेरणी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील. काय झालं हे, त्यांनी काही केलं का तिकडे? नाही, पण ते इकडे हां. आणि गरजेनुसार कीटकनाशकांचा वापर, या 4 मुद्द्यांवर आपण चर्चा करू. एकतर बऱ्याचदा आपला गैरसमज असतो की पीक लावल्यानंतर पीक शेतात जोपर्यंत उभं आहे म्हणजे लावणीपासून काढणीपर्यंतच कीड रोगासाठी किंवा पिकाच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला गरज असते, तर असं नक्कीच नाही. गुलाबी बोंडअळी असेल किंवा काही रोग असतील, काही आणि इतर किडी असतील, त्यांच्यासाठी पीक लावणीपूर्वी असेल, पीक लागल्यानंतर असेल किंवा पीक काढणी पश्चात असेल, अशा 3ही टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून कीड रोगाचे अवशेष आणि त्या ठिकाणी सुप्तावस्था नष्ट होत जातील. म्हणून आपल्याला कधीही फक्त हंगामापुरतं लक्ष केंद्रित करून चालणार नाही. नॉट ओनली ड्यूरिंग सीज़न बट आल्सो प्री सीज़न एंड पोस्ट सीज़न. इसका मतलब ये है कि जब फसल का सीज़न शुरू है उस दौरान हम तो बहुत सारे लोग करते हैं, परंतु फसल उगाने से पूर्व और फसल निकालने के बाद भी कुछ ऐसी व्यवस्थापन की रणनीतियाँ होती है जिसे हमें अवलंब करना चाहिए गुलाबी सुंडी जैसे हानिकारक कीट का नियंत्रण करने के लिए. मैं ये स्लाइड पे आप देख सकते हैं. सबसे पहले गुलाबी सुंडी हो या कोई भी कीट रोग का व्यवस्थापन हो, उसमें बेस्ट मैनेजमेंट प्रैक्टिस में आप जाओगे तो एग्रोनॉमी की प्रैक्टिस है टाइमली सोइंग, यानी कि जिस समय पर बुआई की सिफारिश है उसी समय पर बुआई करना. आप बोलेंगे ये तो एग्रोनॉमिक प्रैक्टिस है, इसका क्रॉप पेस्ट और डिसीज़ मैनेजमेंट से क्या ताल्लुक़ है? सबसे ज़्यादा यदि पेस्ट और डिसीज़ मैनेजमेंट की स्ट्रैटेजी जुड़ी होगी तो वो मैनेजमेंट यानी कि एग्रोनॉमी से होती है. हम बोलते हैं कि हमें पूर्व हंगामी कपास उगाना नहीं चाहिए. इसका मतलब ये है कि समय पे बुआई करनी चाहिए. क्यों पूर्व हंगामी नहीं करना चाहिए गुलाबी सुंडी का व्यवस्थापन करने के लिए? आप सबको विदित है गुलाबी सुंडी एकमेव अशी अळी आहे कापसावरची बोंडअळी की इतर 2 अळ्यांच्या तुलनेत ती एकपीकभक्षी आहे. शेतामध्ये तुम्हाला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा फार कमी प्रमाणात आढळेल. इतर पिकावर तो फक्त आणि फक्त कापसावर आढळतो. परंतु इतर ज्या 2 बोंडअळ्या येत होत्या नॉन बीटी कापसावर, ज्याच्यामध्ये हिरवी अळी असेल किंवा ठिपक्याची अळी असेल, त्यांना पर्यायी पिकं असतात. म्हणून अशा किडीच्या व्यवस्थापनासाठी पूर्व हंगामी लागवड जर केली तर एकपीकभक्षी असल्यानं सातत्यानं होणारा खाद्यपुरवठा आणि या किडीला सुप्तावस्थेत जाण्यासाठी किंवा त्या अवस्था नष्ट होण्यासाठी जो पीक विरहित कालावधी हवा असतो तो मिळत नाही. म्हणून वेळेमध्ये पेरणी. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला, मध्य भारताचा विचार केला, ज्यामध्ये मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, या भागाचा समावेश होतो,
आपल्याला जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्याच्या दरम्यानच पेरणी करणं गरजेचं आहे. पूर्व हंगामी पेरणी केली तर जुलैमध्येच आपली कपाशी पात्यावर येते आणि सुप्तावस्थेतनं निघालेले जे पतंग आहेत बोंडअळीचे, त्या पात्यावर अंडी घालून आपला जीवनक्रम सुरू करतात. कालांतराने ज्यांनी हंगामी लागवड केली शिफारसीत वेळेत, त्यांची पराठी पात्यावर येते ऑगस्टमध्ये किंवा ऑगस्ट एंडच्या दरम्यान. त्यावेळी तो पुढची पिढी त्यावर स्थलांतरित होते आणि हे चक्र अविरतपणे सुरू होत राहतं. म्हणून शिफारसीत वेळेत पेरणी करणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्व हंगामी लागवड नाही करायची, हा त्यामागचा उद्देश, ज्याला म्हणतात बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिस फॉर कॉटन, कीड रोगाच्या नियंत्रणाच्या दृष्टीनं. त्याच्यानंतर मगाशी माझे सहकारी गावंडे साहेबांनी सांगितलं की नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर केला पाहिजे. रोगा इतकंच महत्त्व त्या ठिकाणी रसशोषक किडींच्या दृष्टीनं सुद्धा आहे. आपल्याला माहीत असेल की युरियामध्ये नायट्रोजन असतं आणि नायट्रोजनचंच कन्व्हर्जन हे प्रोटीनमध्ये होत असतं शरीरामध्ये वनस्पतीच्या, आणि त्यामुळे रसरशीतपणा जो येतो शाकीय वाढीच्या कालावधीमध्ये पिकामध्ये, तो तुमच्या रसशोषक किडींना आकृष्ट करतो आणि जास्तीत जास्त रसशोषक किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. म्हणून ज्याही शिफारस केलेल्या नत्रयुक्त खताची जी मात्रा आहे, मग आपली ओलिताखाली असेल तर त्या दृष्टीनं केलं पाहिजे, कोरडवाहू असेल तर त्या दृष्टीनं आपल्याला जी रिकमेंडेशन आहे तेच केलं पाहिजे. आणि कधी कधी सलग पाऊस लागल्यानंतर पराठीची वाढी थोडी खुंटलेली असते, अशावेळी पाऊस उघडल्यानंतर आपण टॉप ड्रेसिंग करतो, म्हणजे वर खताची मात्रा देतो, युरिया असेल किंवा DAPची असेल जी काही, तर त्यावेळी तो देत असताना जर नीम कोटेड युरिया वापरला तर जेणेकरून स्लो रिलीज, आपल्याला माहिती आहे नत्र जे आहे ते व्होलॅटाईल आहे, लवकर उडून जातं किंवा पाण्यामध्ये विरघळून त्याचं लिचिंग लॉसेस जास्त होतात. अशावेळी नीम कोटेड युरियाची जर मात्रा वापरली तर स्लो रिलीज फॉर्म्युलेशनमुळे त्याची लागू पडते, पिकाची वाढ चांगली होते. रसशोषक किडी असतील किंवा गावंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही रोगाची जी काही प्रॉब्लेम असतील ते आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. त्याच्यानंतर गरजेनुसार कीटकनाशकांचा वापर. बऱ्याचदा आपल्या शेतकऱ्यांमध्ये एक चढाओढ असते, अनामिक स्पर्धा असते. शेजाऱ्यानं जर शेतात पाठीवर पंप घेतलेला दिसला की आपण लगेच दुकानामध्ये धाव घेतो. आपण शेतात जाऊन बघत नाही आपल्या की किडीची संख्या आहे का, रोगाची गरज आहे, त्या दिवसां प्रादुर्भावाची पातळी आहे का. आपण फक्त शेजाऱ्याने मारतोय मग आपल्यालाही मारलं पाहिजे, काहीतरी गडबड होईल, आपल्या पिकावर त्या ठिकाणी रोग येईल, या भावनेतनं आता जाणं गरजेचं नाही. पीक साक्षरता या ठिकाणी आता लिहिता वाचता येणं हा साक्षरतेचा काळ गेला. 30 वर्षापूर्वी आपण म्हणायचो प्रौढ वर्ग घ्यायचे आणि साक्षर बनायचं. लिहिता वाचता येणं एवढंच फक्त साक्षरतेचं उदाहरण आता नाही, आता तंत्रज्ञान साक्षरता असावी, आता त्या ठिकाणी विज्ञानाची साक्षरता असावी. उघड्या डोळ्यांनी आपल्याला आपल्या पिकाचं त्या ठिकाणी निरीक्षण करता आलं पाहिजे आणि गरजेनुसारच. मग गरजेनुसार कसा, तर काही किडींसाठी आर्थिक नुकसान पातळीचा निकष असतो, त्या ठिकाणी तेवढ्या प्रमाणात प्रादुर्भाव असेल तरच आपल्याला फवारणीची गरज असते. दुसरं म्हणजे लेबल क्लेम, अत्यंत संवेदनशील मुद्दा. आपल्याकडं यवतमाळमध्ये किंवा परिसरामध्ये 2017-18चा जर आपण अनुभव घेतला तर त्या ठिकाणी विषबाधेच्या अनेक गोष्टी घडल्या होत्या. त्यामध्ये अनेक कीटकनाशकं एकाच पंपामध्ये टँक मिक्सिंग करणं असेल, एखाद्या पिकामध्ये एखाद्या किडीसाठी शिफारस नसताना ते कीटकनाशक त्या ठिकाणी वापरणं असेल, अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. म्हणून या पद्धती आपल्याला टाळल्या पाहिजेत, या खऱ्या अर्थानं मला सांगावंसं वाटतं. म्हणून मी मुद्दाम हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही एक बघू शकता, बऱ्याचदा बीटी कापूस आपण लावत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं बियाणं हे कंपनीकडनं बीज प्रक्रिया केलेलं असतं. म्हणून 25-30 सुरुवातीला 35-40 दिवसापर्यंत रसशोषक किडी येत नव्हत्या, पण आता त्या गोष्टीला 20-20, 22-22 वर्ष झाली. त्यामुळे आता 20-25 दिवसातच थोड्याफार प्रमाणात रसशोषक किडी येतात. परंतु पहिल्या 20-25 दिवसापर्यंत तरी आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही. म्हणजेच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लगेच फवारणीची चिंता करू नका. दुसरी गोष्ट, इमिडाक्लोप्रिड आणि थायोमेथक्झाम यांची जर बीज प्रक्रिया केलेली आहे तर तीच कीटकनाशकं 60 दिवसाच्या आत पुन्हा वापरू नका फवारणीसाठी, जेणेकरून तुमच्या पिकामध्ये किडीला प्रतिकार क्षमता विकसित व्हायला चालना मिळणार नाही. यालाच सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती म्हणतात. काय करावं काय करू नये हेच मी सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. वेगळं बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे, कोणतं औषध तुमच्या गावामध्ये दुकानात मिळतं, काय करायचं, कसं फवारायचं, परंतु कशा पद्धतीनं कधी गरज आहे आणि कधी नाही याचा आपल्याला आता कळतंय पण वळत नाही, अशी बऱ्याचदा भावना असते. आपल्याला त्यातनं आता बाहेर येणं गरजेचं आहे. आणि या मित्रकिडीसुद्धा त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं संवर्धन करता येईल, सुरुवातीच्या काळात जर जास्त रासायनिक फवारणी केल्या नाही तर. त्याच्यानंतर आणखी अतिशय महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेची,
की पीक तुमचं 120 दिवसाच्या कमी वयाचं असेल तोपर्यंत पायरेथ्रॉइड गटातील कुठल्याही कीटकनाशकाची फवारणी शिफारस नाही. त्याचं कारण आहे पांढरी माशी, तुडतुडे, थ्रिप्स या रसशोषक किडींमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. कारण या कीटकनाशकांमध्ये त्या किडींमध्ये प्रतिकारक क्षमता आणि त्यांचं रिसर्जन्स किंवा उद्रेक घडवण्याची क्षमता आहे. म्हणून लक्षात घ्या, बऱ्याचदा शेतकरी प्रोफेक्स सुपर कीटकनाशक मारतात, जे कॉम्बिनेशन आहे प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिनचं, आणि सायपरमेथ्रिन हा तुमचा पायरेथ्रॉइड घटक आहे. म्हणून 100-120 दिवसाच्या आत प्रोफेक्स सुपर सुद्धा वापरायचं नाही, जेणेकरून तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होणार नाही. मग या ठिकाणी मी मगाशी बोललो गरजेवर आधारित कीटकनाशकांचा वापर करायचा आहे आपल्याला, तर त्यामध्ये किडीच्या संख्येनुसार आणि प्रादुर्भाव श्रेणीनुसार त्या ठिकाणी आर्थिक नुकसान पातळी असतात वेगवेगळ्या किडींसाठी. आपण या ठिकाणी पाहू शकता, तुडतुड्यासाठी 2 प्रौढ किंवा पिले प्रतिपान जर असतील किंवा 5% किंवा त्यापेक्षा 25% प्रादुर्भावग्रस्त झाडे श्रेणी नंबर 2 मध्ये असतील. श्रेणी नंबर 2 अशी आहे, 1 नंबर श्रेणी म्हणजे दृश्य स्वरूपात प्रादुर्भाव दिसत नाही. 2 नंबर श्रेणीमध्ये तुम्हाला पानं खालच्या बाजूने वळलेली दिसतील, पानाच्या कडा पिवळसर तांबूस व्हायला लागतील. श्रेणी नंबर 3 मध्ये जास्तीत जास्त झाड प्रादुर्भावग्रस्त असेल. 4 मध्ये दुरून अंतरावरून सुद्धा तुम्ही ते प्रादुर्भावग्रस्त झाड ओळखू शकता. अशा पद्धतीने जर प्रादुर्भाव असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करायची. त्याच्यानंतर गुलाबी बोंडळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, मी मगाशीच बोललो, गुलाबी बोंडळी पात्या लागल्याशिवाय येत नाही. साधारणतः 40 दिवसाच्या पुढेच कपाशीला पात्या लागतात. म्हणून 40-45 दिवसाच्या पिकामध्ये एकरी 2 कामगंध सापळे उभारायचे आणि त्यात अडकलेल्या पतंगाच्या संख्येच्या आधारे फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे. सापळे लावले म्हणजे फक्त नियंत्रण होतं असं नाही. सापळे हे निर्णय घेण्याचं साधन आहे, ना की नियंत्रणाचं साधन. 2 सापळ्यांनी कधीही गुलाबी बोंडळीचं नियंत्रण होणं शक्य नाही. यामध्ये अडकणारे पतंग 7 ते 8 पतंग जर असतील सलग 2 ते 3 दिवस, तर असं समजायचं की पुढच्या 8 दिवसाच्या आत फवारणी घ्यायची. त्याचं कारण सुद्धा असंच आहे की नर पतंग याच्यामध्ये अडकतात, मादी मात्र बाहेर असते आणि सगळेच नर पतंग यात अडकत नाही, उरलेले बाहेर आहेत. बाहेर पतंग पडल्यानंतर ते नरमादी मिलन 2 ते 3 दिवसात होतं. 4 दिवसामध्ये अंडी उबून अळ्या बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या अळ्या लगेचच म्हणजे 4-5 तासाच्या आतच बोंड किंवा फुलामध्ये जातात. एकदा बोंडात घुसलेली अळी तुम्ही त्या द्रावणामध्ये जरी बुडून ठेवलं बोंड कीटकनाशकाच्या तासनतास तरी फायदा होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी निर्णय कधी घ्यायचा, येस ऑर नो मध्ये, माझ्या शेतात कीड आहे की नाही आहे, आहे तर ती किती आहे, आहे तर मग मला फवारणीची गरज आहे की नाही, आणि आहे तर मी काय फवारायचं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात हे 2 कामगंध सापळे. गैरसमज करू नका की फक्त या 2 सापळ्यामार्फत नियंत्रण होतं असं नाही. त्यासाठी सापळ्यांची संख्या 40च्या वर पाहिजे एकरी. किंवा आता नवीन आलेलं जे मिलन व्यत्यय तंत्रज्ञान आहे त्याचा वापर, तो थोडासा याचा ॲडव्हान्स स्टेज आहे. परंतु फक्त 2 सापळे लावून कधीच नियंत्रण होणार नाही. फक्त तुम्हाला त्याचा निर्णय घेता येईल की कीड आहे की नाही आणि आपल्याला फवारणीची गरज आहे की नाही. त्यानंतर जसजसं पुढे शेतामध्ये हिरवी बोंड तयार व्हायला लागतील त्यावेळी अनिश्चित स्वरूपात 10 बोंड 20 बोंड एकरातनं काढा, फोडून बघा. 10% जास्त प्रादुर्भाव त्यामध्ये असेल कीडग्रस्त बोंडांचा, तर मात्र आपल्याला शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करायची. लेबल क्लेमबद्दल मी मगाशी बोललो. या चित्रात दाखवल्याप्रमाणे ज्या पिकात शिफारस नाही त्या पिकामध्ये वापर करणं हे गैर आहे. लेबल क्लेमचा अर्थ असा असतो कोणत्या पिकामध्ये शिफारस आहे, कोणत्या किडीच्या किंवा रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारस आहे आणि किती मात्रेमध्ये म्हणजे डोस त्याचा किती वापरायचा. या 3ही गोष्टींचा गांभीर्याने विचार करा, नाहीतर आपल्यावर ही वेळ येऊ शकते. आणि हे कुठल्याही पुस्तकातनं मी आणलेलं नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघा, हे जे कीटकनाशक आहे येलो लेबल असणारं, मला 5 मिनिट दिले तर बरं होईल कारण महत्त्वाच्या मुद्द्याला मी इथं हात घालतोय. हो फास्ट घेणार आहे, परंतु इथं बसणाऱ्या लोकही अपेक्षा ठेवून आलेली आहेत. हा मुद्दा मला 5 मिनिटासाठी दिला तर थोडं बरं होईल. याच्यामध्ये तुम्ही बघा लेबल क्लेम म्हणजे काय, की त्या मागच्या लेबलवर लिहिलंय ऊसामध्ये लागणारी हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी हे औषध वापरा. चेतावणी दिली, याच्या व्यतिरिक्त कोणत्याच पिकात कोणत्याच किडीसाठी वापरू नका. आपण यवतमाळमध्ये कापसामध्ये बोंडळीसाठी वापरलं. त्याचाच अर्थ असा आहे की ऊसामध्ये हुमणी अळी मातीत असते, ती मुळ्या खाते पिकाच्या, त्या ठिकाणी ड्रेंचिंग करणं गरजेचं होतं. ज्या ठिकाणी फवारलं गेलं अतिविषारी औषध फवारताना नाकातोंडात त्याचे विष जाऊ शकतात. विषबाधेच्या जास्त शक्यता असते, जे ड्रेंचिंगच्या माध्यमातून नसते किंवा कमीत कमी असते. हे गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची. दुसरंच उदाहरण मी पुन्हा दाखवेल, जे जिथं जागतं उदाहरण आहे, पुस्तकातलं नाही. या
द्राक्ष बागांमध्ये नाशिकला न्यूऑन नावाचं कीटकनाशक फवारलं गेलं, ज्याच्यामध्ये डायक्लोरव्हास घटक आहे. तुम्ही म्हणाल काय फरक पडला याने, का पिवळी पडली पानं? तर द्राक्षवेली ह्या क्लोरीन घटकाला इतक्या संवेदनशील असतात की पाण्यामध्ये क्षार जरी असले क्लोरीनयुक्त तरीसुद्धा द्राक्षवेलीची वाढ खुंटते, उत्पादकता कमी होते. आणि म्हणूनच द्राक्ष बागायतदार कधीही म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच पोटॅशियम क्लोराईडचा वापर पोटॅशियमची पूर्तता करण्यासाठी करत नाहीत. लक्षात घ्या, त्यासाठी पोटॅशियम सल्फेट नावाचं खत दिलं जातं, ज्याच्या माध्यमातून पोटॅशची पूर्तता होते. मग इथं डायक्लोरव्हास जर तुम्ही मारलं तर काय होणार आहे, ही परिस्थिती. म्हणून लेबल क्लेम, ज्या पिकामध्ये वापरायला परमिशन आहे, ज्या किडीच्या रोगासाठी नियंत्रणासाठी परमिशन आहे आणि ज्या मात्रेत वापरायचं तेच वापरा. त्याला म्हणतात बेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती. या गोष्टी मी जास्त सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे. नाका तोंडात जाऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, अंगभर कपडे असावेत, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी कपाशीच्या वाढीच्या अवस्थेनुरूप आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या कीटनाशकांची शिफारस आहे. त्यासोबतच वेळेचा अभाव असल्यामुळे मी जास्त बोलत नाही, परंतु बोंडअळीसाठी या वेगवेगळ्या कीटकनाशकांची शिफारस त्या ठिकाणी आहे. बाकी जे शेंडे खुडणी सांगितली, या शेंडे खुडणीमुळे काय होतं बघा, एकाच वेळेला बोंडाची परिपक्वता होते, 2 वेचण्यामध्ये कापूस निघून जातो. बोंडअळीचे एस्केप मेकॅनिझम आपण ज्याला म्हणतो, म्हणजे बोंडअळी ज्या वेळेला जास्त प्रमाणात येऊ शकते 3ऱ्या-4थ्या वेचणीला, त्याआधीच कापूस शेतातनं निघून जातो. आणि म्हणून सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धतीमध्ये ही सुद्धा ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिस आहे, जी आपण SDPSच्या माध्यमातून प्रमोट करतोय, ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे बोलवर्म मॅनेजमेंटच्या दृष्टीनं. बाकी फरदड घेऊ नका, हे मगाशीच मी बोललेलो आहे. त्यासोबतच पूर्व हंगामी लागवड नाही केली पाहिजे, व्यवस्थापन केलं पाहिजे अवशेषांचं. धुऱ्यावर त्या ठिकाणी आपण कीडग्रस्त अवशेष ठेवू नयेत, त्याऐवजी आपण काय करू शकता, ट्रॅक्टर चालित श्रेडरने त्याचं कुट्टी करू शकता. वेळेत नांगरणी केली तर औषधावस्था